आता असं आहे की काही कारण काय ते असतीलच, मला काही कल्पना नाही. परंतु आता निवडणुका ह्या त्या दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे काय. अशामुळे कदाचित सरकार त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्यावेत. आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकलल्या, त्याप्रमाणे ही पण पुढे ढकलली. आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना. आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार किंवा तुम्ही आम्ही सगळे अजित ते अमित शहा येणार म्हणजे जागा वाटपासाठी येणार. परंतु त्यांचा पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते ऑथेंटिक आहे काय. बरं, जागा वाटप वगैरे काय ते इकडे कशाला करते. इकडे नेहमीची पद्धत अशीच असते. हे दिल्ली काँग्रेस असेल काय नाही तर BJP असेल, हे लोकल लेवलला तुम्ही तुमचं पटवा. जिथे अडचणी असतील त्या दिल्लीमध्ये आमच्याकडे घेऊन या, मग त्याच्यामध्ये समजवता ते करतात. ही नेहमीची पद्धत आहे. त्यामुळे पुढे बोला. ठीक आहे. आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसत आहेत लोक आणि मला फोन करतात, आम्ही बसतो. आता मी काय सांगू त्यांना. तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं. आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा. काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी. बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे. काय मागणी होती ते माहिती देतील त्यावेळेला ते मी ते लोकांपुढे नाही. ते काय माहिती देतात मला काय माहिती. ठीक आहे ना. आता त्याच्यावर मी काय बोलणार. त्यांनी आदेश केले आहेत, आवाहन केलं हे बंद करा ते बंद करा. तर हे सांगतील हे बंद करा. धनगर समाजांचा सुद्धा फार ते अटीतटीवर आले पंढरपूरमध्ये, ते आणखीन रस्त्यावर येतील. काय त्याला काय आपण काय बोलतो. लोकशाही आहे. आता लोकांनी ते बंद पाळायचा की नाही पाळायचा ते आता लोक ठरवतील. त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल, शिक्षणामध्ये असेल, ते आरक्षण लागू झालेलं आहे. त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत. त्यात आम्हालासुद्धा आनंद आहे किंवा ठीक आहे त्यांनासुद्धा मिळालेला आहे. पण आता जर रोज तुम्ही नवीन काहीतरी काढाल तर समोरचे लोकसुद्धा गप्प बसत नाहीत ना. असं आहे. अहिंसक आंदोलन जे काय असेल, सत्याग्रह असेल, अन्नत्याग असेल, हे करण्याचा अधिकार काही आपण नाकारू शकत नाही. पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि प्रश्न जे आहेत हे बसून सोडवावे लागतात. आणि ज्याने प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे, या कोर्टाचे नियम काय आहे, काय दिलं आहे, काय मागणी आहे, याचा विचार करूनच पुढे जाता येईल ना. काय एकदम असं अटीतटीवर येऊन काय चालणार नाही. विनंती केली. ठीक आहे. आता कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येकजण आपापली बाजू मांडणार. काय तशी त्यांनी विनंती केली. शेवटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात. आता त्याच्यावर आपण कॉमेंट करणं बरोबर नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.